जाऊ द्या हो, एवढा सप्ताह झाला आणि तुम्ही वाटणं चालू. कुणी घर जर बांधाल तर उगच कल्पना होती आहे, हे न कस काय घर बांधलं आहे, तुला काय करायचं. किती वाईट कल्पना. म्हणणार हे ना का घरचे पैसे आहेत का, टोप्या घालून गेले, तू घाल. आम्ही सांगलो कोणी कीर्तन, आम्ही सावरलो नाही. लवाड म्हणून नाही, आम्ही तुम्हाला नाव ठेवलं, बरे आम्हीच जाग्यावर आलो नाही. सांगतो तुम्हाला, ध्यान ठेवा. आपण कुणाच्या बी पाया पडताव का, माऊली महाराज म्हणून पडताव, कतही पडू नका. लबाड बोलणार या कीर्तनामध्ये तुम्हाला सांगतो, त्याचे चारित्र्य बघा, त्याला जाणा, त्याला ओळखा, मग त्याचे पाय धरा. काही नाही महाराज, तुम्हाला लबाड बोलणार नाही. आमच्या माय मावल्या पुढे बसल्यात. आता तुम्हाला बी सांगतो, एवढं कीर्तन भजन हे सर्व करण्यापेक्षा तुम्हाला सर्वात सोपी उपाय सांगतो. कीर्तनाला येताना ज्या मायमाऊलीच्या माझ्या कंपाळावर कुंकू आहे, त्या मायमाऊलीनं नवऱ्याच्या पाया पडून कीर्तनाला या. तुम्हाला सांगू का याचं पुण्य, संतांनी सांगितल्यात. तुम्ही जर मालकाच्या नवऱ्याच्या पाया पडून जर आलो, 1 कोटी महाराजाच्या पाया पडल्या एवढं पुण्य लागतंय. तसंच येऊन जर महाराजाच्या पाया पडलो तर उभा महाराज जळून जाईल. बघा आज्या पंजाईचा तुमच्यात देखत दुर्बाब. सकाळी दिवस निघाला, शेताकडे गेला ना, आला रा, असे हातच वरी करायचं. झालं का जेवायला, तिने हळून थोडं थांबा म्हणायचं. आता गेला काय ते, कोणीच धमकीनं बोलणं गेले. काय म्हणले माहित आहे का, जेवाय वाढतीस का, ये. हेचा बी पतिव्रता राहिला नाही, त्याचे बी राहिले नाही. परमार्थात बी तसंच झाले महाराज, परमार्थ तसाच झालाय. आता म्हणून आज स्वतःचा अनुभव सांगितला. या जीवनाचं परिवर्तन घडवायचं असेल, या जीवनामध्ये जर आनंद मिळवायचा असेल, या संसारात जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, अंतुरणावर अंग टाकलं तर डोळे समाधान जर लावायचं झालं, या माणसाच्या जीवनाला एकच ध्यास लागा पाहिजेत, बोलावा बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे, येणे सोच मन झाले हाव भरी, परत माघारी गीत नाही. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथ्यातला अभंग आहे. संत तुकाराम महाराज या अभंगातून एक माणसाच्या जीवनाचा नकाशा तयार केला. कीर्तन लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करा आणि असा नकाशा केला की नकाशा म्हणजे ही मार्ग दाखवणारी नकाशा. तसंच तुकाराम महाराजांनी स्वतःच्या जीवनातला या ठिकाणी प्रत्येक मानवाला मार्ग सोपा करण्यासाठी या अभंगातून त्यांनी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. सज्जन हो, आपल्या या डोंगर शेळकी तांड्यावर असताना अखंड हरिनाम सप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे होतो. मला तर एवढा आनंद वाटतो की हा परिसर, हे पंचकृषी
ज्यांच्या गायनाने वादनाने असणार खरंच धोंडू तात्याचं मन भरून येत असेल, जगदंबेचा मन भरून येत असेल, सेवालालाचं असणार मन भरून येत असेल, रामराव महाराजांचं असणार या ठिकाणी मन भरून येत असेल. महाराज एवढे सुंदर गायक आहेत, दोनच असावं पण चांगले असावे. काही काही गावात अशी माणसं उभा टाकायची जागा नाही, पण उपयोग नाही. महाराज सुंदर असताना दरवर्षी आमचे गायक राहतात. महाराज सुंदर कोकिळासारखा हे आमचे अण्णा सुद्धा होते. आमची येणेकरी अण्णाची तर रोजच भेट होती आहे. तुम्हा सर्व गायकांना या ठिकाणी अभिवादन करतो. आणि खरोखर असताना या ठिकाणी मनातला हावभर कसं झाले तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात, अरे जे अनंत कोटी असताना तो पांडुरंग विठेवरी उभा असलेला, ज्यांनी समपावल ठेवलेला, कमरेवर हात टेकवलेल्या पांडुरंगापुढे त्यांनी फार विचार करून म्हणतात. काय म्हणतात? बोलावा पहावा, बोलावं बी विठ्ठल, पहावे विठ्ठल आणि करावा तीन सांगितले. बरोबर आहे का? समजा आपण विठ्ठलाच्या मागे लागला, पांडुरंगाला मागे लागला, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ सर्वांचा विचार करू लाव. या जीवनामध्ये तीन लोकांना धोका दिले. काम, क्रोध आणि मोह. बक्कळ भजन करू लाव, बक्कळ बुक्क्याचा वाटोळ होऊ लागले. बरेच महाराज सांगून मेले. आजूक आपल्याला सुधारण्याचा मार्ग सापडला नाही. त्यांनी आता नकाशा तयार केला. साधनेतून लक्ष देऊन ऐका म्हणाला, साधनेतून साध्याकडे जाण्याचा मार्ग त्यांनी मोकळा केला. कसं? साधनातून साध्याकडे. त्यांनी ज्यावेळेस तुकाराम महाराज साधण्यातून साध्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये अनुभूती आली, त्यांच्या मनावर असणारी उन्मती अवस्था झाली. त्यावेळेस असणारे तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनातला अनुभव प्रतिपादन केले. सज्जनो, माणसाच्या जन्माला आल्यानंतर अनुभव प्रत्येकाला येतो. मला अनुभव येतो, तुम्हाला अनुभव येतो. बरी अनुभव यावा कशाचा आणि आला कशाचा ह्याच्यामध्ये फरक आहे. अनुभवाचे प्रकार सांगू तर तुम्हाला वाईट वाटेल, सांगतो, ध्यान ठेवून बघा. काही अनुभव घ्यायचे असतात, बर सांगायचे नसतात. काही अनुभव घ्यायचे बी नसतात, सांगायचे बी नसतात. काही अनुभव घ्यायचे असतात, जगाला सांगायचे असतात. ही संताची जात. काय मावली? आता सांगतो. पहिलं त्याचं उत्तर आहे का? काही अनुभवा आले
आलं नाही महाराज. सांगतो तुम्हाला अनुभव प्रत्येकाला आहे. जनावराला सुद्धा अनुभव येतो. आपल्या घरी दारात येणाऱ्या कुत्र्याला सुद्धा अनुभव येतो. या मानवी विविके देहाला अनुभव अजून आला नाही महाराज. या देहाचं मात्र का झालं तर या अनुभव नसल्यामुळे महाराज मी सांगू लागलो तो ध्यानात आहे का. काही अनुभव घ्यायचे असतात बरे सांगायचे नसतात. त्याचं उदाहरण सांगतो मी चट्टमन्या सांगतो थोड्या वेळात. असंच असताना नाम यज्ञ चालू होता. आपल्यासारख्या खेड्या गावातच होता. खेड्या गावातले लोक सर्व कीर्तन ऐकायला येऊ लागले. बालाजी महाराज काय काय उडाले कीर्तन. बरे गावातले काही भुटके चोरच चोऱ्या करू लागले. मी कशासाठी सांगू लागलो तुमचं लक्ष राहू द्या राहू द्या राहू द्या लक्ष राहू द्या. कशासाठी सांगू लागलो काही अनुभव घ्यायचे असतात बरे सांगायचे नसतात. बालाजी महाराज चोऱ्या हुलाल्यावर कार्यकर्त्यानं म्हणलं आपल्या घरच्या मालकीला आणि तू कीर्तनाला येऊ नको. आपलं घर गावच्या कडेला हाय नाही तेवढे चोर उडाल्यात असलेल्या 4 घागरी घेऊन जाईल आणि तू आज कीर्तनाला येऊ नको घरीच थांब. तिने म्हणली जावा मग जावा येशील बघ येईना व म्हणली. पण पारमार्थिक होती माय माऊली. देवावर प्रेम करणार होती. पांडुरंगाची तिला निष्ठा भाव होता महाराज. तिनं नवऱ्यानं सांगितलं तर बी वजन कीर्तन ऐकायला येऊन बसली. चुकलं का काही चुकलं का ऐकली. पण ह्याच तिनं घरी आहे म्हणून ह्यानं कीर्तन ऐकिता ऐकिता घरला गेला तर घरी कोणी तळपायाची आग मस्तकाला गेली. कीर्तनाची आरती झाली. तिनं घरला आल्यावर म्हणला तुला काय म्हणल तो कीर्तनाला येऊ नको. तू म्हणजे ऐकलीस का. दोघाचं भांडण लागलं महाराज. पारमार्थिक अंतकरणाची होती. वारकरी संप्रदायामध्ये वाढलेली होती. तिच्या घरामध्ये संप्रदाय फार मोठा होता. त्याच्या घरची लेख होती महाराज. तिला सहन झालं नाही. मी काही वाईट केले का व असं का मला बोलता. लईच भांडण पेटलं. रात्री 1 वाजताचा टाइम कोणी चिवी नका. बाईचा राग सहन झाला नाही. नवऱ्याला पड पड 2-3 वाजवली. उद्या सप्त्यात येऊन म्हणता येते का रात्री लई वाजली हो 5-6 म्हणून. अनुभव आला का नाही त्याला आला. सांगता येतो का सांगता येत नाही. बरे आमच्या तुकोबारायाने आमच्या एकनाथाने आमच्या सर्व संतांनी आता या ठिकाणी स्वतः अनुभव घेतला आणि जीवनातली परिस्थिती मांडली महाराज. माझ्या जीवनाचं साधन माझ्या जीवनाचं साध्य कशानं परिणाम झाला. उग झाला नाही. मी परमार्थाकडे निघालो म्हणजे उग सोपं नाही. परमार्थ एवढा साधा नाही. एवढं भजन हे का सप्ताह उभा करणं फार सोपं आहे. मला ज्यांना सप्ताह उभा करणं लई सोपं आहे. म्हणजे सप्ताह टिकवणं फार अवघड आहे. सप्ताह 4-5 माणसं जमले एखादी 2 क्विंटल तांदूळ नकर मीठ मिरचू झाले की सप्ताह होते. पण कायम स्वरूपी टिकवणं हे सर्वात मोठा अनुभव आहे महाराज. या परमार्थामध्ये नाही तेवढं विघ्न येतात. काय येतात. इथं काम आहे इथं क्रोध आहे इथं लोभ आहे महाराज. म्हणजे काम क्रोध आणि लोभ कुणाचंच नीट केला आतापर्यंत. लोभानं बरेच जिराले महाराज. तुम्ही म्हणाल तुमच्यासारखे नाही. मोठमोठे तपश्चर्या करणारे सुद्धा हात खाली टिकवले. कशाने लोभानं. आणि कामानं तर भांबावून गेले महाराज. कामानं तर कुणाला बी सोडलं नाही महाराज. विश्वामित्रासारख्याने हात खाली टेकवलं. पारशी ऋषी सारखा भांबावला महाराज. कशानं काम काम एवढं दुस्तर आहे महाराज. हे पहिलं पोरग आहे महाराज. कुणाचं
कुणाचं आहे पहिलं पोरग? ध्यान देऊन ऐका माऊली. मनाची कल्पना. कुणाची? मनाची. आपल्या तंड्यावरली कल्पना नाही बरं. जसं तुम्ही कुठला महाराज म्हणून आमच्या बालू महाराजाला गर्दा करताल. कुठली कल्पना? मनाची कल्पना. या कल्पनेला दोन पोरं झाल्या. एकाचं नाव आहे काम, दुसऱ्याचं नाव आहे क्रोध. कुणाला झाली पोरं? हे कल्पना. कल्पना कुणाची? ध्यान ठेवून आहे का? कल्पना कुणाची? मनाची. दोन पोरं झाले. काम लग्नाला आला, मोठं पोरग झालं. पोरगी बघत फिरू लागली. पोरगी काय भेटना. योगायोग पोरगी मिळाली. ती कोणती? ही जीवाचं, आपल्या ह्या जीवाचं. तुम्ही सर्वजण बसलाव का नाही? हे आपल्या जीवाचं आणि त्या कामाचा विवाह झाला. काय झालं? विवाह झाला. विवाह झाला म्हणजे विवाह म्हणजे लग्न नाही बरं. विवाह. वि म्हणजे विशेष, ओ म्हणजे वाहणारा. विशेष ओझ वाहणारा एक व्यक्ती झाला. प्रपंचाची सुरुवात झाली. त्याच्या सुख असो की दुःख असो. ध्यान देऊ नये का? काय म्हणतो बाई? या जीवाचं कुणाचं लग्न झालं? कामाचं. पोरगी नांदून आली. कोणती? कोणती? काम नाही पोरगी. काम ही नवरा आहे आणि ही जीव बायको आहे. आपण जीव बायको आहो आणि काम हे नवरा आहे. हे आता मला सांगा, ह्या जीवाचं आणि कामाचं लग्न झाले. आता मला ह्याच्या पुढे सांगा, या जीवाची सासू कोण? बोला. तुम्हाला सासू तर माहित आहे का नाही? पुरुष मंडळ नाही, महिला मंडळ. तुम्हाला सासू नाव कशावर पडले? सासू. फक्त सासूचाच घमघम वास येते. सासूर वास, सासूचाच वास येते. बरोबर आहे का? मग या जीवाची सासू कोण आहे? कल्पना. कल्पना एवढी बदमाश आहे. कुठली? कुठली? हा, एवढी चप्पळ आहे. एकाच बी नीट होऊ दिली नाही तिनं. कोण? कल्पना. कुठली? मनाची. उगच जाऊ द्या हो. एवढा सप्ताह झाला आणि तुम्ही वाटणं चालू. कुणी घर जर बांधाल तर उगच कल्पना होती आहे. ह्यानं कस काय घर बांधलं आहे? तुला काय करायचं? किती वाईट कल्पना. म्हणणार ह्यानं काय घरचे पैसे आहेत काय? टोप्या घालून केले. तू घाल. कल्पना किती वाईट आहे सांगू लाव. मग हे कल्पनेचं काम लगन झालं. नांदा आली. कोण? पोरगी. नांदून माहेरला आली. माहेरला आल्यावर माईनं विचारली. मी कुठलं सांगू लाव? विचार सागरातलं सांगू लाव. तुम्ही इकडलं तिकडलं म्हणू नका. साखरे महाराजाच्या विचार सागरातलं सांगू लाव. तुम्हाला जर अभ्यास करायचा तर करा. घरला नांदून आल्यावर माईनं म्हणली, पोरगे कसं आहे ग घरची? सासू कशी आहे? सून कशी आहे? काय कशी आहे सर्व? तिनं एक बोलली नाही, दोन बोलली नाही. माईनं म्हणली, पहिल्या सुरू लेकरू आले, बोललं नसेल जाऊ द्या म्हणले. अजून 2 महिन्याला परत आली. परत आल्यावर विचारली, पोरे आता कसं आहे ग तुझं? तिनं घळ म्हणल्या डोळ्याला पाणी आणली. माय सांगाने बघा तुम्हाला. माय सांगितलं का माऊली? नाही. फक्त कल्पना, कल्पनेची 2 पोरं, पोराची कामाची बायको सांगितलं बरं. माय सांगितलो नाही. ध्यान ठेवा. पोरगी घळ रडली. काय झालं माय? नाही. माय म्हणली, वारकरी घरात कोणीच नाही. कुणाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही. कधी वारी घरामध्ये नाही. ते माणसंच नव माय. मला उगा बारीक तुकडे करून हिरीत टाक. म्या नांदायला जायला. माईने हिम्मत दिली महाराज. कोण आहे ते? कोण आहे? माय आहे. माईने हिम्मत दिली. ए बोरे गप. अगं तुला काय त्रास आहे? माझं लग्न झाल्यावर मी फडक्यावर होते. माझी सासू पाठ 4 वाजता 4 पायल्या दळाई देत होती. 4 पायल्या दळणं झालं की अंगातली चोळी जर पिळली तर पाणी बद गळत होतं. तुला एवढं तर नाही का? उगा बास.
जगदंबेची कृपा झाली, पांडुरंगाची कृपा जर झाली, तुला पोरग झालं की तुझा घोरच मिटला. महिला कशाचा घोर आहे? पोराला पुरीला लेकर झाले की मुक्त झाले. पोरग जर झालं पांडुरंगाच्या कृपेनं तुझं संपाला. फक्त भाव ठेव, प्रेम ठेव आणि अंतःकरणामध्ये त्या विठ्ठलाची मूर्ती साठव. अलीकडे तर असं झाले महाराज, तुम्हाला सांगलं तर नवल वाटेल. एका गावामध्ये पुरं गाव वारकरी होत. 1.5 तास हरिपाठ करायची बाई. किती तास? लोक म्हणायचे खरं मायुलीच्या असणाऱ्या बाईच्या अंगात देवच शिरलाय, पांडुरंगच शिरलाय. 1.5 तास काय हरिपाठ. महाराज लवाड बोलणाने हरिपाठ करून घरी झोपी गेली की भिताड पडलं, बाई मिली. असलं भिताड पडलं नाही पहिल्याच्या काळातलं. 3 गज रुंद होत. बाईचं काहीच हाताला लागलं नाही महाराज. एवढं भिताड कोसळलं, हात गेला, पाय सापडला, पुरं धड सापडलंच नाही. कुणाचं? कुणाच्या? कोणत्या? हरिपाठ करणाऱ्या बाईचं. रविवारी बाई मेली, दुसऱ्या रविवार पस्तोर गावातल्या 9 बाया मेल्या. कसला हरिपाठ असेल? कसली भक्ती पांडुरंगाची असेल? कसा मुखानं पांडुरंग म्हणत असेल, मनानं कसं म्हणत असेल, जीवाभावानं कसं करत असेल? नाही महाराज, हे सर्व वरलांग आहे महाराज. म्हणून या ठिकाणी माईने सांगितली, बाई तू घोर करू नको, अंतःकरणामध्ये पांडुरंगाची मूर्ती साठव, एकाचा ध्यास लाव, तुझं कल्याण होईल आणि पोरग होईल. पोरग जन्मलं महाराज बंब्याच्या बंब्या. बाळात पण लांडलं महाराज, बाळात पण सुखरूप झालं. काकण चोळी करून बोळवण करून वाट लावलं. बोळवण करून वाट लावल्यावर 1-2 महिन्याला घेऊन यावं लागते. कशाला? त्याच्या घरी नानी नाही का? म्हणजे आपलाच काटा काढायचा आहे. जाऊ द्या, काही हरकत नाही. नानी बघायल्यावर माईनं अजूक विचारली, बाई कसं ग? म्हणली. अजून घळमण्या पाणी आणली. माय काहीच नाही म्हणली. आता तर लई बोललाल्या म्हणली. काय बोललाल्या? का जगात लेकरं झाल्यात का तुलाच लेकरं झाल्यात? उघड नाकाच्या पकड्यात आणून फिरलाल्या म्हणून गर्दा कर. गब्बस माय म्हणली. हे बघ, तुला आतापर्यंत सांगितले नाही. कोण म्हणले हे? कोण म्हणले? माय म्हणले. तुला आतापर्यंत सांगितले नाही. हे पांडुरंगाची शपथ घेऊन सांगू माय आव मी तुझं सांगते ऐक म्हणले. जेवायला तुझ्या नवऱ्याला कोण वाढतंय? मी वाढते. जेवण झाला, उठलाले मालक पिल्ल्याला मांडीवर घे. त्याने उठलाले की रट्टावून चिमीट. कुणाला? लेकराला. लेकराला चिमटी लावून लेकरू काय करेल? त्या रडते महाराज. बरोबर आहे का? जेवण झालं कुणा त्या कामाचं, लेकराला चिमटीले झालं. त्याच्या आईनं तळ तळ करून रडलालं. रडल्यावर तिनेच म्हणली, हो का व पिल्ल्या तुमच्याकडे बघू लागलाय. मग म्हणलं ये 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 माझं पिल्लू, माझं वाघ झालं गाबुळ. गाबुळ झालं. बस म्हणलं की बस, उठ म्हणलं की. कोण गाबुळ केलं? त्या संतांनी गाबुळ केलं महाराज. ती संत हे जीवाची माय आहे. संत हे आपले आहे. तुम्ही संत जना. तुम्ही संत शिवा म्हणा. तुम्ही संत जन. तुम्ही संत जन तुम्ही संत माय बाप कृपा. तुम्ही संत माय बाप कृपा. तुम्ही संत माय बाप कृपा. तुम्ही संत माय बाप कृपा.
कीर्तिवान कायन पतित कीर्तिवान अवतार तुम्हारा अवतार तुम्हारा तुम्ही कोण आहात? संत आहे, माय आहे, बाप आहे. बोला महाराज, याच्या एवढे या जगामध्ये या जीवावर जर खरं प्रेम दाखवलं, खरा मार्ग दाखविला तर संतांनी दाखविले. महाराज संत हे माय आहे. माय माईत आणि बापात लय फरक आहे का? कसा कसा? अरे तुम्ही आम्ही संसारिक आहोत, तुम्हाला सांगून जातो. बक्कळ संसार केला आपण. संसाराची व्याख्या सांगू तर तुमच्या आमच्या डोळ्यातून पाणी येईल. एवढा संसार केला, एवढा संसार केला, नका बोटांशी संसार केला. महाड्यावर महाड्या बांधल्या, रात्र वैर्याची काढली, कधी पांडुरंगाचं नाव नाही, कुणाचं नाव घेतला नाही. महाराज आलिया संसारा उठावे गुकारा, आलिया संसारा उठावे गुकारा, आलिया संसारा उठावे गुकारा, आलिया संसारा उठावे
काही साध्य झालं नाही. आता मी तुम्हाला क्षमा मागून बोलतो, बोलू का नको? आता तुम्ही सर्वजण संसारिक आहो, मी बी हाव का नाही? मी बी संसारिक आहो. उग भगवा पटका म्हणून म्हणू नका. तुम्ही इथं चकली खाला. आपला का उद्धार झाला नाही ना, आपल्याला का विठ्ठल दिसला नाही ना, आपण विठ्ठल का केलो नाही आणि जीवाभावानं त्याला का शरण गेलो नाही सांगतो. आम्ही सांगणारेच, आम्ही सांगलो कोणी कीर्तन, आम्ही सावरलो नाही. लवाड म्हणून नाही, आम्ही तुम्हाला नाव ठेवलं बरे, आम्हीच जाग्यावर आलो नाही. सांगतो तुम्हाला, ध्यान ठेवा. आपण कुणाच्या बी पाया पडताव का? माऊली महाराज म्हणून पडताव, कतही पडू नका. लबाड बोलणार या कीर्तनामध्ये तुम्हाला सांगतो, त्याचे चारित्र्य बघा, त्याला जाणा, त्याला ओळखा, मग त्याचे पाय धरा. काही नाही मला तुम्हाला लबाड बोलणार नाही. आमच्या माय मावल्या पुढे बसल्यात. आता तुम्हाला बी सांगतो, एवढं कीर्तन भजन हे सर्व करण्यापेक्षा तुम्हाला सर्वात सोपी उपाय सांगतो. कीर्तनाला येताना ज्या मायमाऊलीच्या माझ्या कंपाळावर कुंकू हाय, त्या मायमाऊलीनं नवऱ्याच्या पाया पडून कीर्तनाला या. तुम्हाला सांगू का याचं पुण्य? संताने सांगितल्यात. तुम्ही जर मालकाच्या नवऱ्याच्या पाया पडून जर आलो, 1 कोटी महाराजाच्या पाया पडल्या एवढं पुण्य लागतंय. तसंच येऊन जर महाराजाच्या पाया पडलो तर उभा महाराज जळून जाईल. साहजिक आहे हो. तुम्हाला माहित आहे, पतिव्रताने अनेकांची स्तुती महाराज, बरोबर आहे का? अरे महान पतिव्रता अनुसया माता, तिला एकच व्रत होत. काय? पतिव्रता होती, पतिविने तिला दुसरा व्रत नव्हता. सांगितलं महाराज. आपला भाव बी राहिला नाही, निष्ठाही राहिली नाही. आता तुम्हाला सांगून जातो, आपल्या पुरुषातली बी धमक गेली. तुम्हाला विनोद सांगला नाही. पहिल्याच्या काळात हो का, अण्णाच्या पहिले हो का,
अशा मिश्या ठेवायचे. काय रुबाब बघा, जपन जायचा तुमच्यात देखतच रुबाब. सकाळी दिवस निघाला, शेताकडे गेलं ना, आला रा असे हातच वरी करायचं. झालं का जेवायला? तिने हळून थोडं थांबा म्हणायचं. आता गेला काय ते, कोणीच धमकीनं बोलणं गेले. काय म्हणले माहित आहे का? जेवाय वाढतीस का ये. हेचा बी पतिवर्ता राहिला नाही, त्याचे बी राहिले नाही. परमार्थात बी तसंच झाले महाराज. परमार्थ तसाच झालाय. आता म्हणून आज स्वतःचा अनुभव सांगितला. या जीवनाचं परिवर्तन घडवायचं असेल, या जीवनामध्ये जर आनंद मिळवायचा असेल, या संसारात जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, अंतुरणावर अंग टाकलं तर डोळे समाधान जर लावायचं झालं, या माणसाच्या जीवनाला एकच ध्यास लागा पाहिजेत. बोलावा सांगितले संतांनी. बोलावा, बोलला विठ्ठल, पाहुला विठ्ठल, करू लागला विठ्ठल. तर पुढलं जमलं नाही. कोणतं? जीवे, जीव बी नाही आणि भाव बी नाही. आणि देव कुठं आहे? दोनच ठिकाणी आहे. एक देव भावात आहे, दुसरा देव प्रेमात आहे. प्रेम बी नाही विठ्ठल म्हणताना, भाव बी नाही विठ्ठल म्हणताना, उग स्वार्थाच्या पोटी आहे महाराज. आता ही कीर्तन कशावर आहे? अभंगावर वाटलं का? इमानदारीनं सांगतो, सेवा लाला शपथ. आमचं म्हणलं की हे करू लाव आणि तुमचं काढल्यावर अवघड आहे महाराज, अवघड आहे. तुम्ही बी त्याच्यासाठी चालाव. मी जसं आलाव तसं तुम्ही बी आलाव. काहीतरी पांडुरंगाचं कानावर मनावर परिणाम होईल, काय तर संसारात बरं पडल, पुढलं घर उठून जाईल आणि ते मला होईल. बरं देव लय खेळ आहे.
देव एवढा खेळ्या हाय, तू डोळ्यानं बघते, मान वाकडी करते महाराज. देव खेळ्या. तुम्हाला साधा वाटला नाही का? तुम्हाला सांगून जातो, ध्यान ठेवा. घरी जळता जळला देव काही खाऊ. बक्कळ घरात आहे, बक्कळ विठ्ठल विठ्ठल म्हणणार आहे, बक्कळ करणार आहे. देव लय खेळ्या आहे. घरी लागल तेवढं वैभव आहे, पैसा आहे, दूध आहे. बक्कळ लोक घरी चहा पितात, दूध पितात. 10-20 लोक जीवन जातात, एवढा गडगंज श्रीमंत आहे. आणि ती माणूस जी आहे 3 वर्ष घरात पडून आहे, उगवरी बोलावी ना, करावी ना, पाहायला बी ना. काय करताय? पोरं चांगले होते महाराज, चटमन्या मुंबईला नेले, बख्खर दाखविले, कमी होईना गेलं. मुंबईच्या डॉक्टरने म्हणले शेवट तुम्ही काय करा, हैदराबादला न्या आणि हैदराबादला दाखवा. किती देव खेळाय सांगतो. हैदराबादला नेलं, 3 महिने हैदराबाद राहिलं, काहीच कमी होईना गेलं. डॉक्टरने सांगितले बेजार होऊ नका, पटमन्या घरला घेऊन जावा, सेवा करा, शक्यता कमी. बक्कळ घरात आहे, बक्कळ हाय, वरीच चमच्याभर दूध जाईना. लबाड बोलण्याने तुम्हाला महाराज घरला गेलं, गावात आणलं की आमच्या माय मावल्या त्याच्या घरला जातात. कशाला जातावे? बघायला जाताव. काय घेऊन जाता? एक बिस्किटचा पुडा घेऊन जाताव, बरोबर आहे का? आणि एवढं गोड बोलतात महाराज लबाड बोलण्याने. ते वरी वरी टाकल्या राहते पलंगावर, म्हातारं खाली जाऊन अक्का अक्का एक ये ये ये. रात्री अण्णाला आणलं म्हण, आणले की आणले आणले. कसं आहे? काही नाही आहे. नाही काही काही डॉक्टर काय नाही अक्का, त्या मुंबईला होते तेव्हा 2 रोज गेलते, माझ्याकडे चांगलं बघू लागते. हैदराबादून आल्यावर मी बक्कळ ये ये म्हणले, माझ्याकडे कतही बघना गेला तर अक्का मला धोका देतात वाटते. अपिशी बोलणे हो ग बस, तसलं बोलणे या पोटा पाण्याचं बघावं, त्यानं बघूच दे नाही, इट्टल बघू दे ना, करू दे ना, काहीच नाही. मला त्याच्या मनात आल्यावर देव खेळ्या कसा सांगलो मी तुम्हाला. म्हणल्यावर तसं नाही अक्का, रणलोक नाही अक्का, मी आल्यापासून बघू आलो, चलन तर वेगळं आहे. उग बस उग बस म्हणून दूध पिना गेले म्हणल्यावर 2 जण जातात महाराज. एकी होट फाकीत आहे आणि घरची बाई चमच्यानं दूध दूध जाऊ दे ना देव. इकडं वगळे येतात, पांढरी दस्ती ठेवून असं पुसत्यात, थेंब जाऊ दे ना, थेंब का जाऊ दे ना. बदमाशा तुला एवढं वैभव दिलो, एवढी संपत्ती दिलो, एवढे चारित्र्यवान मुलं दिलो, कधी या 5 बोटानं परोपकार केला नाहीस. एवढा मौल्यवान देह दिलो, तुला कधी आळंदीची वारी भेटली नाही. चालणं पडलं की लोकांचे कापसे येचलास. तुला एवढं मी वैभव तुझ्या प्रारब्धात होतं दिलो, बरी तुला देवाची आठवण आली नाही, देवाचा ध्यास लागला नाही. कुठं पांडुरंगी, कुठं लक्ष्मी की, कुठं विष्णू की, तुला पत्ता लागला नाही. कत्तय तुला दूध पिऊ दिना म्हणते, नरडत धरत. कुणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. मग काय बी करावं, काय बी करा, चोऱ्या करा म्हणलं नाही, काय बी करा. तुम्हाला जर संसार सुखाचा करायचा असेल, आनंदानं जर जीवन जगायचं असेल, एकच करा, काय बी करा, बर देवाला धरून, बरोबर आहे का? काय बी करा, संसार, परमार्थ, समाजकारण, राजकारण, काही करा महाराज, बरे कुणाला? देवाला. देवाला जर सोडून केलो तर अंतर पडतंय. आता हे माझे 2 हात आहेत, आता चिटकल्यात, आता मध्ये काय शिरल का? शिरल आता. तसं देवातन आपलं फाकलं की मध्ये विघ्न शिरतात, मग आपण रडाय सुरू करतो. मग विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पांडुरंगा
आता उपयोग नाही, फाकले आता. आता फाकल्यावर काय करावं लागतंय? अहो तुम्ही शेतकऱ्याचे लेकराव, पेरता पेरता रानसावडीची दांडी जर हलू लागली काय करावं लागल? काय ठोकात हा? पाचर. मग तसंच आहे, देवातन आपल्यात फाकलं की आपल्यात बी पाचर आहे. नाही मी विनोद सांगलो नाही, मी सत्यता सांगलो. पाचर मारून घ्यायचा आहे सांगतो. आता याच्या पुढे तुम्ही सर्व शेतकऱ्याची लेकराव, आता शेतकऱ्याचे कच्चे नाही सांगून तो तुम्हाला ध्यान ठेवा. जमीन एक कष्टाची आहे, व्यापार हा लिंत्याचा आहे, नोकरी हे इमानदाराची आहे आणि परमार्थ हा त्यागाचा आहे. साधा नाही परमार्थ, त्यागाचा आहे. परमार्थ कशाला म्हणावं हे सुद्धा कळाला नाही. कशाला म्हणावं? भजन केला म्हणजे परमार्थ नाही, त्यागाचा असला पाहिजे. बरं झाले काय? जमीन कष्टाची आहे, बरोबर आहे. आपल्यात बी लय मस्त सुंदर शिक्षण दिलंय हो, पण तो आपणाला जमलं नाही. तुम्हाला बाराखड्या पाठ आहेत का माऊली? हा आहेत का नाही बाराखड्या? क झाल्यावर ख झाल्यावर किती सुंदर लिहिली बघा. क कशासाठी आहे माहित आहे का? कष्ट करा, मेहनत करा आणि मगच खा. कशाचं खा? कष्टाचं खा. क झाल्यावर खा. कसं खा? उगाच तसं खा नको, तू कष्टाचा आहे, तुझ्या मेहनतीचा आहे. खात असताना गर्वरहित खा. बरी त्याच्यात एक बाराखडी आली आगाव, तिनं पुऱ्याच वाटोळ केली. तुम्हाला बाराखडी माहित आहे का? ती कोणती? कोणती आहे बाराखडी? चमच्याच चमचा, सुशेलात, पोह्यात, जामुन मध्ये, घरात, गावात, तालुक्यावर, जिल्ह्यावर, गल्ली गल्लीनं चमचे झाले महाराज. ह्या चमच्यानं आपण देशोधडीला लावलं महाराज. परमार्थाचं वाटोळ इथंच केलं. कसं परमार्थाचं सांगतो तुम्हाला. हे कसं देशोधडीला लावलं सांगतो. माहित आहे तुम्हाला? तुम्ही जर कीर्तनाला निघालो ते मधला चमचा म्हणते कीर्तन ऐकून कुणाला बरं पडलं म्हणते घरी झोपते. बरेच मनातला या ठिकाणी चमचा वळवळ करते. अन्नदान केलं तर काय होतंय? अन्नदान केल्याला काही विमान आलं का म्हणते, दिल तो गेल साठी राहू द्या म्हणते. हे चमच्यानं वाटोळ केली परमार्थाचं महाराज. सोपं नाही परमार्थ, लय अवघड आहे परमार्थ. परमार्थ तेवढाच अवघड आहे आणि संसार बी तेवढाच अवघड आहे. तुम्हाला विचारू लागतो, तुमच्या लक्षात असं किती खेळ्या देव आहे, कसा आहे. बोलू बी देना, करू बी देना, पाहू बी देना आणि जीवा भावानं बी होऊ देना. का होऊ देना? साधन साध्याकडे गेलोच नाही आपण. एक निष्ठा भाव पाहिजेत महाराज. आमचा भावावर पांगी आहे. उग सप्त्याच विठाला विठाला विठ्ठल म्हणायचं, पुन्हा म्हातारपणी वेगळंच म्हणायचं. ही अवस्था आपली झालेली आहे. का झाली? जीव भाव एक झाला नाही. बक्कल देवाचं नाव घेऊन लाव, बोलावला, करूला लाव, सर्व भावच शुद्ध झाला नाही. जोपर्यंत अंतकरण का भाव शुद्ध झाला नाही, आपण या संसारामध्ये या आशेच्या पाठी लागलो, या संसारामध्ये मोहून गेलो, या संसारामध्ये लोभानं अडकलो महाराज. जिथं लोभ पाप जर कुठं घडत असेल तर पापाचा बाप लोभ आहे. या लोभामुळे आम्ही तुम्ही अडकलो महाराज. संसार सुद्धा अवघड आहे. सांगला तर लय अवघड आहे महाराज. गड्याला तर कधीच संसार जमला नाही. करावं संसार तर आमच्या माय मावल्यानंच. काय वागिन्या भाद्र लबाड म्हणून तुम्ही साक्षीदार आहो. तुम्ही जर बाजारला निघाल तो शानपणतेने सांगतात. तुम्हाला निवळ कळणार कोणतं बी अर्ध्यावरच मागाव म्हणतात. घडलेली गोष्ट सांगलो मी तुम्हाला. काय म्हणतात? अर्ध्यावर मागाव म्हणतात. आणि हे बी येडत तसलंच. उदगीरला बाजारात गेले की दोडके काय भाव? 40 रुपये, 20 रुपये द्या, देईल. घरी सांगितल्या राहते. असं करीत करीत आवाज उठलं.
कपडे हे ते साखर ते घेतलं तर आता भिजून जात्या म्हणलं आता छत्री घ्या म्हणला का बाळत तसलं उठलं छत्रीच्या दुकानात गेला आणि त्या सावकाराला म्हणला छत्री केवढ्याला 100 रुपयाला घरून काय सांगितलं होतं अर्ध 50 रुपयाला द्या म्हणे मामा येड्यावने काही मागणे दिवस मावळा झालाय मला आता उदबत्ती लावायच्या दुकानात येड्यावने काही मागा माझे 100 गेले आणि तुमचे 50 गेले 80 रुपयाला घ्या 40 रुपयाला द्या म्हणला त्यानं म्हणलं 40 कसे मिळत्या येड्यावनी कसं मागुला लाव काहीतरी कमी जास्त करा मी 80 म्हणलो आणि तुम्ही 40 म्हणला लाव काहीतरी कमी करा नाही 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 देत असलो तर 40ला द्या जाऊ द्या तुमचं गेलं माझं गेलं म्हणला 70 रुपयाला घ्या म्हणला द्या 35 रुपयाला असं कसं मागायला वाढणार येड्यावने 35 रुपये नाही आणि माझे 70 नाही इमानदारीने आता मला दिवा लावायचा आहे 40 रुपयाला घ्या दे 20 रुपयाला म्हणला 20 रुपयाला कसं मागायला 20 रुपयाला घ्या म्हणलं त्या दुकानदाराला दे 10 रुपयाला म्हणला बाबा 10 रुपयाला दे 5 रुपयाला म्हणला 5च दे म्हणला 2.5 रुपयाला दे म्हणला 2.5च दे म्हणला 2 दे म्हणला कळालं का म्हणजे हे संसार असा आहे आणि हे संसार सुखाचा झाला नाही महाराज कसा महाराज इथं युद्ध आहे युद्ध युद्ध तुम्हाला माहित आहे युद्ध कसं आहे फार युद्ध मोठं आहे महाराज या संसारामध्ये म्हणून आपल्याला तोंडाने विठ्ठल आला नाही मनानं विठ्ठल आला नाही करायला विठ्ठल आला नाही जीवा भावानं विठ्ठल आला नाही कसं सांगतो तुम्हाला तुमचं आमचं तर जाऊ द्या भांडण त्या वैकुंठात भांडण लागलं कुणाचं कुणाचं कोण राहतात वैकुंठात विठ्ठल हा महाराज महाविष्णू राहतात आणि तिच्या संग कोण आहे लक्ष्मी 2 जण उग बसल्या जागी भांडण पेटलं नवरा बायकोच्या भांडणाला काही अटास करावं लागणार लागते का देवाचं भांडण सांगू लागलं तुमच्या घरातलं आणि माझ्या घरातलं सांगू लागलं नाही आपल्या तर रोजच इजच ना उगत चलत चलत बी भांडण होते महाराज बोलत बोलत बी भांडण होते मी काल परवा एक भांडण बघतील महाराज मी भोकरच्या पलीकडे कीर्तनाला गेलतो माऊली असं भांडण नवरा बायकोचं ह्यानं म्हणाला लागा जा जा तिने म्हणाली चालेव की एवढं रट्टावून बोलायला हेवा चालेस फिरून माझ्या घरला यायचं नाही आणि मला तोंड दाखवायचं नाही म्या बघण्यावर चाले रस्त्यावर लोक पुरं बघू लागले खरं पाहिजे चांगले लोक नवरा बायकोच्या भांडणात जाईनात जातात का आता समजा आपल्या गावात जर भांडण लागलं नवरा बायकोचं तर कोण तर म्हणते काय हो ए नवरा बायको चलत राहते नवरा खरंच चलत राहते महाराज अहो एवढं विकोपाला भांडण जातंय 6 साडेसहाला फारकत होत्या काय की वाटतंय 6 साडेसहाला फारकत होत्या काय की वाटतंय बरं 8:30ला दोघं बी एकाच गंगाळा जेवत्यात आणि एवढं साधं जेवणात तू म्हशीची धार काढ म्या घर झाडून काढतो म्हणते हो का एवढं येडं होते हे संसाराची आहे महाराज सुरुवात आता काय सांगला तो जा जा म्हणाली महाराज तिनं गेली ती एसटीत बसली तिच्या माहेराच्या ह्यानं खाली उभा टाकलं की आता 5 मिनिटात एसटी सुटत्या म्हणजे त्या बाईने म्हणली हो का वा इकडे या काय जा चाले वा उग बोल इकडे या काय तुम्हाला साखर गवसणार नाही वरी डब्यात पांढऱ्या ठेवली हो बघा तिने म्हणलं त्यानं म्हणला एवढं जर माझ्यावर प्रेम आहे तर चालीस कशाला तुम्ही जा म्हणलं चाला मग ये खाली उतरली ह्यानं पुढे पुढे ह्यानं माझी माझी याला संसारात काही म्हणाय मला संसारात फार अवघड आहे केव्हा काय होईल संसारात सुखाचा नाही दुःखाचा आहे वाटलेला सुखाचा बरी काही नाही महाराज फार अवघड आहे महाराज म्हणून संतांनी सांगितले बाबा तू एकच कर जीवनामध्ये माझ्या जीवनाचं परिवर्तन कसं झालं माझ्या जीवनामध्ये जे दिसू लागलं ते फक्त विठ्ठल दिसू लागला पाहू लागलो ते मला विठ्ठल दिसू लागला मी काही करीतो मुखावाट माझ्या विठ्ठलच निघाला एवढंच नाही माझ्या अंतःकरणातल्या उजाळा जी आहे फक्त विठ्ठलच निघाल्या कशा निघाल्या सांगू परती माघार
येत नाही, ये. परत येत नाही. असा माझ्या मनाची हावबरपणा झाली दुसऱ्या चरणात. तेरे सो से बना झाले हार भरे. तेरे सो से बना झाले हार भरे. येन सो से मना झाले हाव भरे. येन सो से मना झाले हाव भरे. येणे जोशे मना झाले हरी. येणे जोशे मना झाले हरी. परत परत माघारी येणे जोशे मना झाले हरी. येणे जोशे मना झाले हरी. येन सो से मना झाले हाव भरे. 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 येणे जोशे मना झाले हरी. येणे जोशे मना झाले हाव भरी. येणे जोशे मना झाले हाव भरी. येणे जोशे मना झाले हाव भरी. परत माघारे घेत नाही. परत माघारे घेत नाही. परत माघारी घेत नाही. परत माघारी घेत नाही. येन सो से मना झाले हाव भरे. 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 येणे जोशे मना झाले हाव भरी. येणे जोशे मना येणे जोशे मना झाले हाव भरी. येणे जोशे मना झाले हाव भरी. येणे सोचे मन झाले सोशे हा हवं. भरी. माझं मन कसं झालंय, हावबर झाले मला. असं माझं मन झालंय. माझ्या मनाची अवस्था बोलावा विठ्ठल झाले. माझ्या मनाची अवस्था कसं झाले, पाहावा विठ्ठल झाले. माझ्या मनाची अवस्था कशी झाली आहे आता सांगतो. सर्व खेळ कशावर सोडले, तुकाराम महाराज म्हणले माझ्या मनाचीच अशी अवस्था झाली आहे. हावबर झाले आपलं मन. आपल्या मनातच संताच्या मनामध्ये आपलं मन कुठं आहे, कुठं आहे आपलं मन. आता मी विचारतो, तुम्ही सर्वाची क्षमा मागून बोलतो. सप्ताह कशासाठी, कर्म नाही गेले म्हणून हाय, काय काव ना या जीवाचं कल्याण व्हावं म्हणून हाय, का सुखाची प्राप्ती व्हावं म्हणून हाय, का आनंद मिळवण्यासाठी आहे, कशासाठी आहे, कल्याण व्हावं म्हणून आहे. ह्याच्या पुढे सांगतो, या सप्त्यामध्ये आपल्या नाही नाही म्हणलं तर उगत 10 तर माळकरी व्हावं. बरोबर आहे बालाजी महाराज. काय
10 माळकरी तयार व्हावी. इमानदारीने सांगू तुम्हाला, ह्याच्या पुढे सांगतो. आणि 5 तर व्यसन मुक्त व्हावं. उग करदोडा तो जगोना खप खप खप. ह्या सप्त्याचं निवेदन आहे महाराज. ह्या सप्त्याचं हे नेतृत्व आहे महाराज. ह्या सप्त्याचा परिणाम आहे. काहीतरी बदल झाला पाहिजे. बरं कसं उडाले वाढलेली आहे संख्या. कशाची? त्याचं मनात परिवर्तनच होण्या गेले. मला हाव बरंच होण्या गेले. पण तू तुकाराम महाराज सांगितलं माझ्या मनाची अवस्था बदलली. साधनातून साध्यात आलो. माझं मन, मी तुम्हाला क्षमा मागून बोलतो, एकच बोलतो, ध्यान ठेवा. मी तुम्हाला सर्वांना हात जोडतो. कितवा दिवस आहे? 5 दिवस झाले. महागडलं काही विचारणार बरं, ह्या 5 दिवसातलं विचारतो. इमानदारीनं सांगा, पांडुरंगाची शपथ, किती जणांचे मन मोकळे सांगा बरं. ज्याचे मन मोकळा आहे त्यानं हात वरी करा. जाऊ द्या, म्या सुद्धा करणं गेला कीर्तनकार असून. तुमचा तर विचार सोडून द्या. मोकळं मन नाही. मोकळं मन झालं की जीवे भावे प्राप्त होते. अहो ते सांगू लाव. हा मग या संसारात मग वितंड वाद कशाचे ते मन मोकळच नाही महाराज. सांगतो 3 गोष्टी महत्वाच्या आहेत जीवनात. काया, वाचा आणि मन. वाचा रसाळ असली पाहिजे, गोड चिट. ज्याची वाचा रसाळ आहे त्याच्या घरी लक्ष्मी आहे. ज्याच्या घरी लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीचा पती कुणाकडे येणार आहे? लक्ष्मीकडेच येणार आहे. म्हणजे लक्ष्मी प्राप्त. तुम्हाला तेच सांगू लागतो. दोघांची भांडणं चालली वैकुंठात सांगू. बरोबर आहे का? ध्यान देऊ नाही का? लक्ष्मी म्हणली देवा, या जगात माझ्या एवढं प्रेम कुणावर करणार लोक. देवानं म्हणले लय बोल नको. पुरे लोक विठ्ठल 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 पांडुरंगा पांडुरंगा म्हणत्या. तुझं कोण नाव घेऊन आलंय ग? उग बोल नका, माझ्यावर लय पैसे आहेत. इट्टल इट्टल नाव कशा पाय घेतात? माझी प्राप्ती व्हावं म्हणून घेतात. प्रत्येकाला वैभव मिळावं, घरात पैसा यावं म्हणून देवाचं नाव आहे. माझ्यावर लय प्रेम करतात. दोघांचं वांड सुरू झालं. जांभळ्या देऊ नका. झालं संपितो कीर्तन. माऊली लक्ष्मी म्हणली माझ्यावर प्रेम करतात. देव म्हणाले, पांडुरंग म्हणाले माझ्यावर. बरं राहू द्या म्हणले. एक अंतयात्रा चालते. अंतयात्रा म्हणजे कळाली की मग 400-500 माणसं होते. 4 जण खांद्यावर घेतलं. ते त्या म्हाताऱ्याचं पोरानं मडकं घेतलं तर चालते. पुढे बेंडबाजा वाजू लागता. लक्ष्मीने लवाड बोलणार बरोबर ध्यान ठेवून पैशाचा पाऊसच पाडली. फडाडा निव्वळ कडक नोटा 500च्या. मातीला जातील का लोक? मातीला लोक जातील का? महागल्ले लोक गप्प गप्प पोते भरवले. कडक नोटा अशा थोरवली की बक मुल्या पोतात, असं धरवले की बक मुल्या पोते. त्या चौघानं बघतील अरे काय म्हणले आपण खांद्यावर घेऊन हे मड उगच उभा टाकला. लोक पोते भरा टेकू खाली म्हणले. चौघानं बी खाली टेकली. ते चौघ गप गप भरू आले झालं. ते चौघ भरू आल्यावर पोरानं म्हणला आता बापच खाली ठेवलं मग मी आता काय करणार. त्यानं बी शिकाळी ठेवलं. त्याने बी बक्क बक पैसे बघून आलं. बेंड बाजावाल्याने मागे बघतील अरे बाप असून त्यानं शिकाळ ठेवलं मग आपण बी ढोल ताशा ठेवा खाली. त्याने बी ठेवलं ना गप्प गप्प पैसे भरू लागले. मग लक्ष्मीने म्हणली बघा पांडुरंगा कुठं आहोत तुम्ही? आता मला सांगा देव भोळा आहे का नाही? त्यानं प्रेम करतंय. आता एवढं कीर्तन चालू आहे. उगा आज काही माणसं लई नाही तर कमी माणसं आहेत म्हणून वरून जर पैसे पडल्यावर तुम्ही कीर्तन ऐकताल का हो? टाळकरी ऐकता?
ऐके ना, तुम्ही ऐकिताल न ऐकिताल काय मला भरोसा नाही, पण म्या कीर्तन करील का हे भरोसा आहे का? विठ्ठल मग देवाने विचारले, लक्ष्मी सर्वांना पैसे घेतले, ज्या ताटीवर बांधलेलं होतं त्यानं रुपये घेतला का? नाही म्हणली. का घेतला नाही? त्याच्यात रामच नाही म्हणली आहे. कळाल? कानच चांगली पाहिजेत ऐकायला. ज्याच्या हृदयात राम नाही त्याला पैशाचं काय काम? ज्या देहातच देव नाही मग त्याला पैसे काय करायचे आहेत? मग जो उदास आहे, जो साधक पराकोटीला गेलेला आहे, ज्याच्या मनाची अवस्था बदललेली आहे, तो ज्याचा जीवे भावानं त्याला शरण गेलेला आहे आणि त्या नामाला एक रूप झालेला आहे, त्याचं काय झालं म्हणले? काय अवस्था आहे? आणि तिकडे पाहिला तिकडे विठ्ठल दिसतोय. एवढंच नाही, त्याचं काम न सांगता करतोय. कुणाचं? कुणाचं? ज्याचं भाव आहे, ज्याच्यावर प्रेम आहे, त्याचं न सांगता काम करते. केलाय का नाही देवानं? बोला, केले का नाही? केले का नाही? सांगून सुद्धा काम होईना गेल्यात. उलाल्यात का? पैसे देऊन सुद्धा काम होईना गेल्यात. बरी माझा तुमचा पांडुरंग न सांगता भक्ताचं काम करतोय. कुणाचं करतोय? ज्यानं बोलतोय विठ्ठल, ज्यानं पाहतोय विठ्ठल, ज्यानं करतोय विठ्ठल, त्याचं काम न सांगता बी करतोय. आता ह्याच्या पुढलं सांगू का? सांगू? नीचातले नीच सुद्धा काम करते. कुणाचे? करुणे ते काम करते. मला सांगून जातो गो, नका ध्यान ठेवून ऐका. अर्जुन फिरत फिरत वनात निघालते. या वनातून त्या वनात, त्या वनातून त्या वनात फिरत असताना योगायोग अर्जुनाला काम्यक वन लागला. कोणता? काम्यक वन. काम्यक वन असा होता महाराज, नंबर 1 करंगुळवडे झरे होते, आकाशाला टेकलेली वृक्ष होते, त्या वृक्षावर कोकिळासारखे गायन करू लागले होते. हिरवळ तशीच होती महाराज. अर्जुनाचं मन रमलं आणि मनामध्ये कल्पना त्यांनी निर्माण केली. इथं जर सुभद्रा असती तर कुठं वाटलं? मनात वाटलं. कुणाच्या? अर्जुनाच्या. श्रीकृष्णाला वाटलं माझ्या अर्जुनाची इच्छा पूर्ण करा म्हणून कुणाचं रूप धारण केले? सुभद्रेचं रूप धारण केले. भक्तीला औषध अर्जुनानं म्हणले, सुभद्रे तुला कसं कळालं ग माझ्या मनातलं? येडे तू किती हुशार आहेस का म्हणले. पाठीवून हात फिरले. 4-5 रोज क्रीडा केली. देव निघून गेले. अर्जुन घरी गेले. अर्जुन आल्याला पाहिल्याबरोबर सुभद्रा चटमन उठली, पाय धुवायला पाणी दिली, सेवा केली. अर्जुनाची सिंहासनावर बसल्यानंतर नंबर 1 केसरी दूध बनवलं, गिलास भरून अर्जुनाच्या हातात दिलं. दूध पिता पिताच अर्जुनाने म्हणले, सुभद्रे बोलाजी, काल काम्यक वनात किती सुंदर दिसत होतीस ग, आज तेवढं सुंदर दिसना गेलीस. म्हणली तिच्या पोटात सळ केलं. मी तर घर सोडले नाही. माझ्या नख सूर्यनारायणानं पाहिला नाही. माझ्या अर्जुनाला कुठली सुभद्रा गटली असेल? राग आला. काय म्हणला देवा? कुठली सुभद्रा आली? कोणती सुभद्रा भेटली तुम्हाला? दोघांचं भांडण लागलं. अर्जुनाला राग आला. माझ्या संग 4 दिवस राहून हिनं खोटं बोलत्या काय? उचललं मला शस्त्र. लगेच धर्मराजाने धरलं. येड्या तसं करू नको, नाही तेवढा वनवास भोगला. अजून वनवास भोगायच्या का? देवाची आहे तिनं. मग एवढं झाल्यावर लगेच असणार धर्मराजाने हाक मारली श्रीकृष्णाला, देवा इथं काहीतरी अनाथ घडणार आहे, पट्ट म्हणे ये म्हणले.
जर पूजा करीत असलास तर पूजाचं सवळं तिथंच टाकून दे. जर सवळं लेसीत असलास तर कष्टा इथं येऊन घाल. भानगड बिघडल्या. देवाना पळत आले. मी कशासाठी सांगला विनोद सांगला नाही किंवा पळत आले. म्हणले काय झालं. तिने म्हणले माझ्यावर कातावल्यात. कोणती की सुभद्रा भेटली. म्हण उगा बा सुभद्रा तू मध्ये बोलायचं नाही. हो बाजूला. बहिणीला बाजूला केलं महाराज देवाने. अर्जुना काय श्रीकृष्णाने अर्जुनाला बोलवलं या मध्ये या. घरात गेले. कुठं बघितलो तुम्ही. काम्यक वनात. पाहायच्या का तुम्हाला. हो. चट्टमण्या रूप धरलं महाराज देवानं. बघितले अर्जुनानं आणि दोसकीहून हात फिरले तर कटिंग केलेली दिसली. लगेच अर्जुनानं श्रीकृष्णाचे पाय लागला. देवा क्षमा करा. माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय झालात. काय माणूस काय बी करील. बरं बायको होईल का हो नाही. पण तू माझा देव. तू विष्णू पांडुरंग भक्ताचं काही मनोगत मनातली इच्छा पूर्ण करते एवढी ताकद आहे. बरं ती कसं पाहिजेत. जीवे भावे पाहिजेत. आता भावच कळाला नाही आपल्याला. भाव कशाला म्हणावं हेच कळालं नाही. ज्या भावातच देव आहे ते कळालं नाही महाराज. आता तुम्हाला भाव सांगतो कीर्तन संपितो. भाव नक्की सांगतो. लय वाटोळ करणार. 11:15 वाजले असतील. बघा माऊली बघा. हा वाजल्यात. हा झालं 2 मिनिटात. मी हा म्हणल्या औषध ज्ञानेश्वर माऊली म्हणा त्याची काही चिंता करायची नाही. हा मी भाव सांगतो गुण नक्कर चट्ट म्हण्या. बालाजी महाराज आणि लग्नाला गेलतो का तुम्ही. कुणाच्या बी ह्याच्यातले गेलतो. लग्नाला गेल्यावर नवरदेव नवरी कुठं होते. स्टेजवर होते. तुम्ही कुठं बसलतो. खाली खुर्चीवर बसलतो. मी भाव सांगलो. तुमच्या हातात काय दिलं. मंगळाष्टिका चालू झाली. आता सावध सावधान. उग पोटात सळ करू नका. उग तिथली गोष्ट आहे. कोऱ्याक्षदा शिवमंगलम असं म्हणल्यावर आपण काय केलो. अक्षदा टाकलो. आता इथं आपण सप्त्यातच नाही लग्नातच आहेत म्हणून. आता माझ्या हातात अक्षदा आहे. टाकलोवर आमच्या अण्णाच्या ह्याच्या अंगावर पडला. तुम्हाला वाटते का माझं लग्न होऊ म्हणून नाही. ध्यान देऊ कारण मी भाव सांगलो. ज्याच्या अंगावर अक्षदा पडलो नाही त्यालाही वाटतंय लग्न कुणाचं आहे. नवरा नवरीचा आहे. ज्याने टाकलेलाचाही भाव तिथंच आहे. ज्याच्या अंगावर अक्षदा पडलेला आहे त्याचाही भाव तिथंच आहे. तसा आहे महाराज. घरी राहावा, शेतात राहावा, व्यापारात राहावा, समाजकारणात राहावा, धर्म कारणात राहावा, अंतकरणातला भाव त्या विठ्ठलावर त्या पांडुरंगावर पाहिजेत आहे महाराज. म्हणून माऊली येणे सोचमान परत माघारी ही अवस्था प्राप्त होती महाराज. हे प्राप्त करून घेण्यासाठी माऊलीनं 3ऱ्या चरणात सांगितले. बंधनापासून
बसून उकलल्या संपलं महाराज. कशानं संपलं बंधन? कशानं संपलं सांगतो तुम्हाला. कशानं संपलं? मन हावबरी झालं, मन जीवभाव झालं, मनानं बोलावा विठ्ठल झालं, मनानं करावा विठ्ठल झालं. महाराज सांगून जातो, ध्यान देऊन ऐका. मन मोकळं करा, एकच बार विठ्ठल म्हणा, संपलं काम. किती बाऱ्या? ढोर आडल्यावर बी आरडायची गरज नाही. एकच बार इमानदारीनं माऊली संकल्प विकल्प रहित या मनानं मोकळं होऊन वाचा रसाळ मन मोकळं आणि एकच बार विठ्ठल म्हणलं की संपला. विठ्ठल जळी स्थळी भरा बोला बोला माऊली. विश्वमय होऊन गेलं महाराज. केव्हा? ध्यान ठेवा आता, तीन तीनदा सांगणार. बोलावा, करावा, जीवे भावे, येणे सोच मन झाले. हे मन आवड झाले महाराज. हे मन एवढं चांगलं आहे, लबाड बोलणार. ह्या मनानं एका क्षणाच्या अगदी पांडुरंगाची भेट करून देते. किती? 1 मिनिटाची. बरे काय झालंय? बिनविरोध आले. कोण? देहेगावचा पाटील हे जे आहे ना या देहातलं, त्यानं काय झालं, निवडणूक लागली पण तू लोकांनी बिनविरोध काढले. कुणाला? त्या मनाला. आणि याचे सदस्य आहेत 10. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. बिनविरोध काढल्यामुळे त्या 10 लोकांच्या ताब्यात आहे. हे 10 नीट कामच करू देणार. चांगला रोड करू लागला तर बी करू देणार. आम्ही आणला तुला. तुमच्या आमच्या गावातली कथा नाही, राजकारणातली नाही. इथलं बघा राजकारण. हे येतंय जाते काहीच नाही, काय नाही. त्याचा विचार बी करू नका आणि झोपी जाऊन राहू नका. उगं झोपा, कवा का मिळणार. आता तुमचं पूर्ण ध्यान आहे कोण कोण माणसं येतील म्हणून. नाही मला कळलं नाही रंगायचा. काय नाही, नशिबात असेल तेवढं येतंय, घर चालून येतंय. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला काय सांगा महाराज, लय अवघड आहे हो. गेल्या बारीत आमच्या एका माई माऊलीने विचारली नाही नवऱ्याला. बरोबर आहे का? आम्ही एवढा महाराज असून आमची बायको विचारली नाही मला. उगा सरळ गिरीन खपशिरा बटन दाबून आली. मी म्हणलो कशाला? उगा बसा म्हणलं. आणि दरबारला विचारतेस आता काय विचारायच्या म्हणजे. तुम्हाला कळालं असेल महाराज. म्हणजे सर्व स्वार्थी लोभी झाल्यात महाराज. तसंच झालं इथं. हे बिनविरोध आलं, ह्याचे कोणतेच इंद्रिय काम करू देण्या गेली नीट महाराज. पाये जर कीर्तनाला निघाले की लगेच म्हणाले कुठं निघालायस पाड. डोळे कुणाला नाही. तुम्हाला सांगतो हे डोळ्यानंच मनाचं वाटोळं केलेलं आहे. हे डोळे घातक आहेत जीवनात. काय आहेत? घातक आहेत. बालाजी महाराज या डोळ्या एवढे घाक कशातच नाही महाराज. नरकामध्ये नेऊन सोडले या डोळ्यानं, नरकात. लबाड बोलणार नाही. आता घडलेली गोष्ट सांगू का नको? सांगू का नको? तुमच्या घरची सांगू का? मजा. आता अवघड झालं नाही. तुम्हाला लोकांचे ऐकायची सवय लागल्या नाही. होय माऊली, माझ्या घरचे सांगू का दुसऱ्याच्या सांगू? दोन्ही बी आता वेळ नाही. आता लोकाला काय ऐका वाटते लोकांच. बरोबर आहे का? कीर्तन संपल्यावर तुम्ही दिवस दिवशी कोणा बोला लोकांचं. जर झोपी गेल तर मला विचार. माऊली बघा, लक्ष द्या. माझ्या घरचं सांगतो. आता काही नाही, सोपं सांगतो. मी एका गावला
22 वर्ष कीर्तनाला गेलो महाराज, चुकू दिलो नाही. किती वर्ष? 22 वर्ष. त्या गावच्या लोकांना म्हणले महाराज तुम्ही दोघ जण जोडीने या की. कोण कोण? कोण? नवरा बायको नाव एवढंच आहे का दुसरे काही नाव आहे इथं? पकड नाव आहे. कुणी बायको म्हणते, कुणी पत्नी म्हणते, कुठलं म्हणते, त्या बाळातलं आजू बारदाना, हा बारदाना, बारदाना, आजू हा पत्नी, आजू भार्या, आजू कुठलं? कमी पडणे आर पट्ट्या अर्धांगिनी. अर्धांगिनी नाव का पडले? चकली तिथंच खाला माय आपण. तिचा अर्धांगिनी नाव आरती बी आहे बघा. अर्धांगी पार्वती सुमनाच्या म्हणतो आपण, बरोबर आहे का? अर्धांगिनी नाव का पडले? गड्याला लक्ष बसलं नाही. कव्वा बी आपल्या बायकोला तिनं अर्धांगिनी अर्ध सांगावं. तुम्ही फुल्ल सांगितल्यानं तिनं फुल्ल अंगणी झाली. तुम्ही जाऊ द्या, ह्याचा विस्तार आपल्याला करायचा नाही. किती 22 वर्ष झालं मी जातो. कशासाठी सांगू लागला? डोळे किती घातक आहेत. पाहावा विठ्ठल. या डोळ्याने काय पाहावं? विठ्ठल पाहावं. बरं किती घातक आहेत सांगू लागला होता. शेवट 22 वर्ष झाले. घेऊन या घेऊन या घेऊन या म्हणल्यावर मी आमच्या घरचीला म्हणलो ए जाऊ ता. कुठं? तिथं सप्त्याला 22 वर्ष आहे ना ग माय. म्हणले चल चल म्हणल्यावर राज्य झाली. बॅग ते मी घेतलो. तिनं मागी मागीन मी पुढे पुढे. इथं 8ला आलो. पण त्या गावामध्ये दिवसा 4 वाजता गेलो. तिनं मागी आहे मी पुढे. वाट्यावर लोक बसलते. बरेच लोक म्हणाले हो का काय लाडीकर महाराज हाय की हो का बाई घेऊन आले. अहो याची वय हाय का हो? असं जर महाराज करल्यावर परमार्थ कसा टिकल? हे का एवढ्या वयामध्ये बायको अजून रट्ट्याच्या रट्ट्या पायी घेऊन फिरू लागले. ती कोण आहे माझी बायको आहे. 1500 लोकांच्या देखत अक्षदा पडलेला. मंगळाष्टिका म्हणून बंधन आहे. पण तू लोकांच्या पाहण्यामध्ये बदल पडला का नाही? मग माऊली म्हणले असा बदल झाल्यावर विठ्ठल दिसत नाही. पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. असं झाल्यानंतर हे देह कसा आहे? तुका मने देह झाले आवारी छोटे मन झाले आवारी.
वरद मागारी वरद वरद म्हणे देहे भरिला विठ्ठल. सर्व देहच विठ्ठल झाला महाराज. ही अवस्था कशाने झाली? साधनेतून साध्यात आल्यानंतर जीवनाचं परिवर्तन कसं घडलं, सर्व दिसू लागलं, ते विठ्ठलमय दिसू लागलं. अशी अवस्था या मनाची झाली महाराज. म्हणून माऊली किती सुंदर तुकाराम महाराज या अभंगातून सांगितले. कशाचं? जीवनाचं परिवर्तन घडवण्यासाठी. हे माणसाचं जीवन एक युद्धभूमी आहे. लढाई चालू आहे. बरं, लढाई कुणा संग करावी ह्या जीवनात कळण्यासाठी देवाशी एकरूप झालं पाहिजे आहे. तुम्ही व्हाल असं अभिट चिंतन करून. खरं वास्तविक पाहता माझी थोडी चूक झाली महाराज. लहानसं लेकरू असणारा मृदंग नंबर 1 वाजवते बोलत्याच्या ओघामध्ये, त्याचं मी नाव घेऊ शकलो नाही, क्षमा असो. सुंदर असणारा मृदंग आहे महाराज. ह्या वयात महाराज वाजूला येतो, तोंडानं बोल काढून वाजू लागले महाराज. धन्यवाद, तुझी प्रगती व्हावं. मला किती बी आनंद वाटलेला आहे. पट्ट म्हणे ह्याला 500 रुपये खिशात द्यावं वाटले. बरं त्यानं महाराजाचे घेईना म्हणून मी देईना गेला. साऊंड सिस्टीम सुद्धा तुम्हाला अभिवादन महाराज. नंबर एक कुठंच नाव ठेवायसारखं नाही महाराज. मी बालाजीच्या घरी बसलो तर सुद्धा ठळक ऐकू लागतं महाराज. नंबर 1 तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आणि या पंचकृषीतले असणारा या डोंगर शेळकी तांडा इथले संयोजक, आयोजक सर्वांना मी या ठिकाणी अभिवादन करतो. अन्नदाते, फराळदाते, चहा सुद्धा देणारे असतील, इथं झाडून काढणारे असतील, त्यांना सर्वांना मी अभिवादन देतो. तशी सद्बुद्धी पांडुरंगाने द्यावी. झालेली सेवालालांच्या गुरुवर्य रामराव महाराज यांच्या चरणी, तसंच माझ्या पांडुरंगाच्या चरणी, तसंच या ठिकाणी मला इतका साथ चढविले कीर्तनाला गायकांनी महाराज. मी त्यांना असणारा खरं असणारा या अंतकरणातून या पंचकृषीला ज्याच्या स्वराने असणारं हृदय भरून आणलेलं आहे, त्या स्वराला मी अभिवादन करतो. खरं वास्तविक पाहता तुम्हा सर्वांचं मला दर्शन घडवण्याचं जर काम कोणी गेलं असेल तर आमचे बालाजी हरिभक्त पारायण त्याने बी कीर्तन करतात महाराज. त्याने मला बोलवल्यामुळे तुमचं दर्शन झालं. बरोबर आहे का? खरोखर असणारं पेटी मास्तर, तुम्हाला जरी पेटी येत नसली, तुम्ही वारकरी आहात, येत नसली तर बी देवाच्या नामाचं भात पुकिलं म्हणजे तुमचं काही कमी नाही महाराज. विधी अवस्था आहे महाराज. माझी गोरोबाने लेकरू पडलं तर बी तुडिलं महाराज. तसं त्याने काही झालं तर ढळले नाहीत. नाही, विनोदाची गोष्ट नाही, क्षमा असू द्या महाराज. म्हणजे का तल्लीन माझं मला कळते महाराज, कोण ऐकू लागले कोण नाही. धन्यवाद तुम्हाला सर्वांना असणारं या ठिकाणी धन्यवाद. मला एक दुःख वाटले, गेल्यापेक्षा नका रोड झाला आमदा. त्याने कमी पडलं का म्हणाला, का दुसरं घ्यायच्या नादी लागल्यात म्हणाला.
हा इलेक्शन लागले का लागू द्या. आता ती बी नादच आहे की लई नादाईत. आता सांगला तर कीर्तन लबाड बोलण्याने कीर्तन वाढतंय. ह्याच्यामध्ये येडे होऊन गेल्यात महाराज. मतदान कुणाला तर होईल, कसं तर होईल. आपल्या मनाला आपल्या विचार करून सद्बुद्धीनं योग्य माणूस बघून विचार करून करावा लागतो. मी याला आणि त्याला म्हणत नाही, पण तू काही जण घेण्यासाठी फिरू लागल्यात. बरं त्याचे घेऊन कुणाला करतील ह्याचा भरोसा नाही. अरे काय सांगा महाराज, काल परवा घडलेली गोष्ट आहे. वार वावदानामध्ये एकानं फुल्ल पिला, घरला निघाला महाराज. निघाल्यावर खारा घेतला, मुरकुलचा पुडा घेतला, शेंगदाणे घेतला आणि खिशात ठेवला. निघाला घराकडे. झालं गावच्या जवळ गेल्यावर लगे वार वावदान सुटलं महाराज. पाणी लई झालं, नालीत मुंडक खुपसून पडला. आकाशामध्ये गर्जना चालू झाली. काढ म्हणे हीच चमकली की पडूनच म्हणाला माझे कोण काढू लागले फोटो. ह्याचे फोटो काढायचं बंद पडले. महाराज लवाड बोलण्याने केल्या औषध पहिलं पाणी होतं महाराज. लेकर त्या नालीवर संडासला बसलेले बारक्या बारक्या गोळ्या. त्यांना आली वाटलं केलं की 4-5 कॅप्सूल गोळ्यामध्ये जाऊ, गट्ट गट्ट घ्यावं. काय सांगा महाराज, किती येडे झाल्यात. काय सांगू नये तुम्हाला. लवाड म्हणा एवढं झालं की मुंडी खुपसून पडला. हात हाली ना, पाय हाली ना. तिथं डुकरीन होती महाराज. डुकरीनला वास आला. कशाचा? खाऱ्याचा. आणि ती काय होतं मुरकुल होते. मग डुकरीन मुस 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 करीत आली. बघ तिला जाता सुंद पडले, लोटली झाली. कशा पायी? पोटाच्या आगीसाठी सोंडीनं लोटली की म्हणाला पप्याची माय लोट नो ग म्हणाला. आता तू बघा आधीवर निजलायस का रे. आजूक लोटली. डुकरीनं लोटल्यावर पाठीवून हात फिरला. थंडगार लागलं. पप्याची माय येडो काका आंघोळ केलीस म्हणाला. सांगा आजूक लोटली डुकरीनं जाम देऊन. म्हणाला पप्याची माय उद्यापासून पेना ग, खाली पडताव ग पलंगावर. आता पलंगावर झोपायची तू. आजूक लोटली महाराज. आजूक लोटली की ते डुकरींचं शेपूट हातात आलं. शेपूट आल्यावर म्हणाला अबो पप्प्याची माय रोज बुचडा घालतो ती आज येणी घातल्या येणी म्हणाला महाराज. किती अवघड झालं या माणसाचं. काय सांगा महाराज. एवढं व्यसनामध्ये अडकून तर इथं आणि येणं तिकडे फिरलं. अरे बरेच मुंडी खुपसून पडले महाराज. आता लवाड बोलला नाही. अरे व्यसन कशाचं लागावं? हे विठ्ठल देव होण्याचं व्यसन लागावं. व्यसन कशाचं लागावं? विठ्ठल बोलायचं लागावं. व्यसन कशाचं लागावं? जीवा भावाचं लागावं. म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो महाराज करतो आणि तुम्हाला सर्वाला अभिवादन करतो. इथंच असताना माझ्या सेवेला विराम देतो. बोला विठोबा रखुमाई.